कांदे पोहे तर आपण सगळेच बनवतो, पण आज मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे। ही रेसिपी खूप सोपी, झटपट आणि खायला अतिशय चविष्ट आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रियांका, प्रियाज किचन वाईस मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। छान असं व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। धुवून झाल्यानंतर पोहे चाळणीत ठेवणार आहे। त्यातील पाणी पूर्णपणे निथळलं की पोहे अगदी मोकळे आणि हलके होतील। व्यवस्थित छान पसरवून ते आपल्याला ठेवायचे आहे। एक मीडियम साइजचा कांदा चिरून घेतलेला आहे। ओलं खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, राई, जिरं, हळद, कढीपत्ता, मिरची, चवीपुरता मीठ आणि साखर असं साहित्य घेतलेलं आहे। आता एका साइडला मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेऊया। हा तेलामध्ये प्रथम मी शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे आपल्याला इथे व्यवस्थित एकदम भाजून घ्यायचे आहे। त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। इथे माझे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत। आता मी हे जे आपण पोहे भिजत घातले होते त्यामध्येच आपण शेंगदाणे काढून घेणार आहोत। आता ह्याच तेलामध्ये आपण फोडणी घालून घेणार आहोत। त्यामध्ये आपण राई छान तडतडली की आपण जिरं घालणार आहोत। जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। त्यानंतर मिरची। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला एकदम मऊ करायचा नाहीये, थोडा हलका कच्चा ठेवायचा आहे। छान असं आपण त्याला परतून घेऊ। कांदा छान आपला परतून झालेला आहे। आता त्यामध्ये हळद घालून घेणार आहोत। पुन्हा हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की यामध्ये आपण आता पोहे घालून घेणार आहोत। बघा पोहे खूप छान सुटसुटीत झाले आहेत, एकदम मोकळे झाले आहेत। बघू शकता तुम्ही इथे। व्यवस्थित आपल्याला हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ आणि साखर घालून घेणार आहोत।
चवीपुरता साखर आणि चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा ह्याला आपण छान असं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये नारळाचा कीस घालणार आहोत. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ह्याला स्किप करू शकता. त्यानंतर यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कोथिंबीर तुम्ही घालू शकता. इथे खाण्यासाठी कांदे पोहे आपले तयार झालेले आहेत. खूप छान मोकळे सुटसुटीत असे आपले कांदे पोहे तयार झालेले आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.